नमस्कार मित्रांनो, आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता आपण आपल्या त्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी ही समोर आली आहे. ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजना संदर्भात. खरं तर 2004 नंतर केंद्रीय शासकीय सेवेत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना ही लागू करण्यात आली. 2004 मध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करून त्या जागी नव्याने पेन्शन योजना चालू केली. या नव्या पेन्शन योजनेचा म्हणजेच NPS योजनेचा मात्र कर्मचाऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. अनेक वर्ष कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा विरोध केला. यासाठी कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठा लढा सुद्धा उभारण्यात आला. हेच कारण आहे की जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा संगम साधून केंद्रातील सरकारने एक नवीन योजना सुरू केली, ज्याला युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच एकीकृत पेन्शन योजना सुरू करण्यात आली. दरम्यान याच एकीकृत पेन्शन योजनेच्या बाबत म्हणजेच UPS योजनेच्या बाबत केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने आता UPS योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेच्या प्रमाणे कर लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे UPS योजनेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. या संदर्भात केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडून शुक्रवारी एक निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनामध्ये UPS योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर लाभ देण्याबाबत मोठे भाष्य करण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने UPS मध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर लाभ दिला जाणार आहे. या निवेदनात असेही म्हटले गेले की एकीकृत पेन्शन योजना हा NPS प्रमाणेच एक पर्याय असल्यामुळे UPSलाही NPS प्रमाणे सर्व कर लाभ देण्याचा निर्णय सरकारकडून नुकताच घेण्यात आला. दरम्यान आता UPS मध्ये ही नवीन तरतूद समाविष्ट करण्यात आली असल्याने या दोन्ही योजनांच्या संरचनेमध्ये समानता निश्चित होणार असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रातील सरकारच्या या नव्या निर्णयामुळे UPSची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा कर लाभ मिळणार आहे. जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना UPSचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये या संदर्भातील अधिसूचना जारी झाली आणि या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2025 पासून केंद्रीय शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेप्रमाणेच एकीकृत पेन्शन योजनेचा पर्याय हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सरकारी अधिसूचनेमुळे MPSCच्या कर्मचाऱ्यांना UPSचा एक वेळ पर्याय मिळाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या एकीकृत पेन्शन योजनेच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर 50% पेन्शन मिळणार आहे. मात्र यासाठी काही अटी आणि शर्ती सुद्धा लागू असतात. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.